समितीसाठी बोलवलेलं आहे. ठीक आहे, आम्हाला विशाखा समिती आणि दुसरी सखी सावित्री समिती यासाठी बोलवलेलं आहे. काय आहे माहिती का? विशाखा म्हणजे जिथे आपण मुलं आणि मुली एकत्र काम करतो, तर तिथे मुलींसाठी त्यांच्यावर अन्याय होऊ नये त्याच्यासाठी विशाखा समिती स्थापन केली जाते. ओके, आणि ती स्थापन केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या लेडीज दिसत आहेत ना, तर त्याच्यासाठी मग डॉक्टर, वकील, समाजामध्ये काम करणारे समाजसेवक असे लोक बोलत जातात. आणि त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी डॉक्टर म्हणून समोरून घ्या इतकं कळालं का? आता मॅडमनी आपल्या ॲडव्होकेट मॅडम तुम्हाला कायद्याबद्दल किंवा कोणाशी कसं वागायचं याबद्दल सांगितलं. आता मी तुम्हाला सांगणार आहे ते आरोग्याबद्दल, कारण की माझं डिपार्टमेंट तेच आहे. ठीक आहे, तर तुम्ही सगळ्या जणी मोठ्या मुली आहात, साधारणतः 8वी काही छोट्या पण आहेत. तर बेसिक ज्या आहे बेसिक त्याच्यामध्ये झालं की तुमचा आहार ही व्यवस्थित होते का? आहार व्यवस्थित आहे का? कुरकुरी, मॅगी, पास्ता हे सगळं आहे का? डब्यात लोणचं, पापड, चटणी पटकन होते म्हणून सगळं देणं. तर असं काही करायचं नाहीये. ते मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा जो प्रॉपर आहार आहे, जर आपण ताकदवान असतो तर आपल्याला कोणी छळ करू शकतोय का आपला? आपण जर खूप ताकदवान आहोत, समोरच्याने आपल्याला एक फटका दिला, आपण जर 2 दिले परत आपल्याला वाटीला कोणी जाईल का? त्यासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे? जेवण. ठीक आहे, तर पौष्टिक जेवण खाल्लं पाहिजे. आता पौष्टिक म्हणजे कसं? पौष्टिक म्हणजे कसं? फक्त शेंगदाणे, काजू बदाम खाल्ल्याचं पौष्टिक येतं फक्त? साधी आपली रोजची पोळी भाजी सुद्धा पौष्टिक असते, तर ती सुद्धा तुम्ही खाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डबा तुम्ही 8 वेगळे असतात, दुपारची शिफ्ट सकाळी असतो, बरोबर? तुमचा डबा प्रॉपर पाहिजे. मातांनी तुम्ही काळजी घेतली पाहिजे की जी आपण आपल्या मुलीला डबा देतोय आठा जेवण आहे पटकन होतंय म्हणून लोणचं द्या, पापडाची चटणी द्या, असं नका करू. त्यांना प्रॉपर भाजी पोळी द्या, म्हणजे पाल्या भाज्या वगैरे द्या खायला, कारण की या सगळ्या मुली वयात येणाऱ्या मुली आहेत, त्यांच्या शरीराची जी गरज आहे ती वाढलेली असते. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा त्यांना आहार व्यवस्थित दिला पाहिजे. 4 दागिने कपडे कमी गेले तरी चालेल, पण जेवण त्यांना व्यवस्थित भेटलं पाहिजे. आणि महत्वाचं सगळ्यात की तुम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजे. आजकालच्या सर्व मुलींमध्ये पीसीओडीचा हा प्रॉब्लेम आहे. पीसीओडी थोडक्यात सांगते की मूलबाळाला त्याचं कॉम्प्लिकेशन आहे. बहुतेक सगळ्यात मी माझ्या सांगते की सगळ्याच मुलींना हा प्रॉब्लेम आहे की पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. तर याचं कारण असं आहे की एक चक्र असतं, सूर्य उगवल्यानंतर आपण पण उठलं पाहिजे आणि सूर्य जर मावळला तर आपण पण झोपलं पाहिजे असं. पण आजकाल ती सगळं मुली 3-4 वाजेपर्यंत जागे राहतात, मग लेट उठतात, पटकन आवरायचं, शाळेत यायचं, ते असं नाही करायचं. सकाळी लवकर उठायचं आणि रात्री वेळेवर झोपायचं, लवकर झोपायचं. म्हणजे साधारणतः तुम्ही 5:30-6ला उठल्या गेल्या पाहिजे. ठीक आहे, सकाळी शाळा दुपारच्या शिफ्ट आहे आणि रात्री आपण 8-8:30-9 पर्यंत झोपलं गेलं पाहिजे. आणि झोपायच्या अगोदर आपलं 2 तास जेवण झालेलं पाहिजे. होतं का? त्याचा प्रयत्न करायचा. आता मी सांगते तुम्हाला त्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर खाण्याचं झालं हे झालं. त्याच्यानंतर आपलं एक प्रॉपर तुमचं टाइम टेबल झालं पाहिजे की मी कधी उठणार आहे, कधी अभ्यास करणार आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या टाइम टेबल प्रमाणे ठरवून तुम्ही त्या केल्या पाहिजे. बरोबर आहे? ठीक आहे, बाकी तुम्ही तुमच्या बाकी सगळं जे तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की स्वच्छता म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पाळी येते का? पाळीच्या दिवसामध्ये ठेवायची स्वच्छता हा एक मोठा परत एक प्रश्न आहे, खूप मोठा टॉपिक आहे. त्याच्यावर तुम्ही मॅडमला सांगून काहीतरी बोलायला येईल, तुम्हाला चांगलं एक पीपीटी वगैरे पण करून आणि त्याच्यासाठी पण स्वच्छता ठेवली पाहिजे. रोजच्या रोज आंघोळ केली पाहिजे, तुमची गुरुवारी आणि रविवारी केस धुतले गेले पाहिजे. ठीक आहे, नखं कापली गेली पाहिजे. त्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दिनचर्या पाळली गेली पाहिजे. हे सगळं केलं गेलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही बोला तुम्हाला काय पाहिजे अजून माझ्याकडे. रोज थोडंसं तुम्हाला सगळ्यांनाच वाटतं ना की तुम्हाला चांगले मार्क पाहिजे. तर ओंकार म्हणता का तुम्ही? ओंकार शाळेमध्ये रोज ओंकार म्हणतात. संध्याकाळी जेव्हा तुमची सकाळची शिकते, तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसतात तेव्हा 3 ओंकार म्हणूनच अभ्यासाला सुरुवात करा. म्हणजे मी सायंटिफिक प्रूफ झालेले सायंटिफिकली की तुम्ही जेव्हा ओंकार म्हणतात तर त्याचे कंपन जे आहे, आता आपली मास्टर ग्लँड आहे पिट्युटरी ग्लँड ब्रेनमध्ये, ठीक आहे, तिचे सिक्रिशन जर व्यवस्थित झाले तर आपल्या बॉडीचे प्रत्येक सिक्रिशन व्यवस्थित होतं. तुमचं मेमरीसाठी एक सेरोटोनिन नावाचं हॉर्मोन असतं,
ते पण व्यवस्थित रिपीट होतं. ते जर व्यवस्थित रिपीट झालं तर तुम्हाला चांगले मार्क पडतात. थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला जास्त नाही सांगत बसत, सेरोटोनिन तुमची लेवल वाढली रक्तामध्ये तर तुम्हाला चांगले मार्क पडतात, कारण की तुमची आकलन शक्ती आणि ग्रास्पिंग वाढतं. तर ते ओंकाराने होतं. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस अभ्यासाला बसताना ओंकार गुंजन करून अभ्यास केला पाहिजे. ओंकार कसं बोलतात माहिती तुम्हाला सगळ्यांना? एकदा देव सांगा बरं. चला ताट बसा, सगळी ताट बसा. हाताची ज्ञान मुद्रा, हाताची ज्ञान मुद्रा काय घेऊन द्या बाजूला आणि एकदम व्यवस्थित बसा, मांडी घालून. पद्मासन येतं तुम्हाला? पोटलीवर पोटली ठेवायची येतं का? येतं तर आता तुम्ही शूज घातले पण शूज घालून काढायचं बरं काय करू. ठीक आहे. हाताची ज्ञान मुद्रा, पाठी जाताना स्टार्ट, डोळे मिटलेले, एक दीर्घ श्वास घ्या. अशा पद्धतीने तुम्ही ओंकार म्हटलं पाहिजे. श्वास सोडताना ओंकार द्यायचा. ठीक आहे. कळलं? पुढच्या वेळेस येईल हा तुमचं लेक्चर घ्यायला येईल मॅमला बोलून, तेव्हा मी आणखी तुम्हाला ठीक आहे. धन्यवाद.